नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे 4th स्टँडर्डच्या स्कॉलरशिप एक्झामवरील क्वेश्चन्सचे सोल्युशन. त्यातील सेक्शन नंबर 2 मॅथ्स, युनिट 3 फ्रॅक्शन्स, त्यातील चॅप्टर नंबर 13 फ्रॅक्शन्स, मिनिंग, रायटिंग अँड रीडिंग, त्यातील एक्सरसाइज 13.1 अँड 13.2. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याचे काही इझी ट्रिक्स सांगितले आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, आज आपण सुरुवात करूया युनिट नंबर 3ला. आपला युनिट नंबर 3 आहे फ्रॅक्शन, त्यातील चॅप्टर नंबर 13 फ्रॅक्शन्स, मिनिंग, रायटिंग अँड रीडिंग. ओके, फ्रॅक्शन्सचा मिनिंग काय आहे, तो कसा राईट केला जातो आणि त्याला कसं रीड केलं जातं हे आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण बघूया रीड अँड अंडरस्टँड. थोडे काही पॉईंट्स दिलेले आहेत ते मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करते, ते समजून घेऊया. ओके, फर्स्ट पॉईंट दिलेला आहे, 1 पार्ट आउट ऑफ 2 इक्वल पार्ट्स ऑफ 1 होल ऑब्जेक्ट इज नोन ॲज 1/2. याचा मिनिंग होतो, एखादा ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्टला 2 पार्ट्समध्ये डिवाईड करण्यात आलेला आहे आणि त्यापैकी एक पार्ट शेडेड आहे. तर त्याला कसं लिहिलं जातं किंवा तो कसा शो केला जातो, तर 1/2. नेहमी वरचा जो पोर्शन असतो हा असतो न्यूमरेटर आणि ही असते बार लाईन. ही जी मधली लाईन दिसते आहे तुम्हाला, तिला म्हटलं जातं बार लाईन. आणि हा जो खालचा नंबर असतो त्याला म्हणतात डिनॉमिनेटर. ओके, आणि एक ऑब्जेक्ट दिलेला आहे, तो किती नंबर ऑफ पार्ट्समध्ये डिवाईड केलेला आहे ते नंबर ऑफ पार्ट्स आपण डिनॉमिनेटरमध्ये लिहितो आणि त्यापैकी आपण किती पार्ट शेडेड केलेला आहे किंवा किती पार्ट घेतला आहे तो पार्ट आपण नेहमी न्यूमरेटरमध्ये लिहितो. ओके, बघा काय म्हटलेलं आहे, द न्यूमरेटर ऑफ दिस फ्रॅक्शन इज 1 अँड द डिनॉमिनेटर इज 2. द फ्रॅक्शन 1/2 इज रीड ॲज. बघा, हा 1/2 हा फ्रॅक्शन कसा रीड केला जातो, 1/2 असा पण रीड करतात किंवा 1/2 ह्या फॉर्ममध्ये पण रीड केला जातो. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे क्वार्टर. 1 पार्ट आउट ऑफ 4 इक्वल पार्ट्स इज अ क्वार्टर ऑफ होल. म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टला 4 पार्ट्समध्ये डिवाईड करण्यात आलेला आहे आणि त्यापैकी 1 पार्ट शेडेड पार्ट आहे. तर हा फ्रॅक्शन लिहिताना कसं लिहिला जातो, 1/4. शेडेड पार्ट न्यूमरेटरमध्ये, टोटल नंबर ऑफ डिवायडेड पार्ट्स डिनॉमिनेटरमध्ये लिहिल्या जातात. आणि त्याला कसं रीड करतात, 1/4 असं पण रीड केलं जातं किंवा याला 1/4 असं पण म्हटलं जातं. ओके, बघा, 1 पार्ट आउट ऑफ 4 इक्वल पार्ट्स इज अ क्वार्टर ऑफ द होल. The quarter is shown by the fraction 1/4. 1/4 is read as 1/4 or 1/4 or 1/4. याला 3 प्रकारे रीड करू शकतो आपण. 1/4 पण म्हणू शकतो, 1/4 पण म्हणू शकतो किंवा 1/4 पण रीड करू शकतो. ओके, 3 पार्ट आउट ऑफ 4 इक्वल पार्ट्स ऑफ 1 होल ऑब्जेक्ट इज शोन ॲज 3/4. ओके, एक ऑब्जेक्ट आहे, त्याला 4 पार्ट्समध्ये डिवाईड केलं आहे आणि त्यापैकी 3 पार्ट्स शेडेड आहेत. तर याला काय म्हटलं जातं, 3/4. याला रीड कसं केलं जातं, 3/4 किंवा 3/4 असं पण रीड करतात. बघा, 3 parts out of 4 equal part of 1 whole object is shown as 3/4. 3/4 is read as 3/4 or 3/4. Okay. Next point पाहूया. The number written at the denominator of a fraction indicate how many parts of an object are made. The number at the numerator indicate how many parts of them are taken. बघा काय सांगितलंय, फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटर काय इंडिकेट करतो, हाऊ मेनी पार्ट्स ऑफ ऑब्जेक्ट आर मेड. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट दिलेला आहे आणि तो ऑब्जेक्ट किती पार्ट्समध्ये डिवाईड केलेला आहे.
आता हा जो ऑब्जेक्ट दिलेला आहे हा 4 पार्ट्समध्ये डिवाईड केलेला आहे, तर त्याला काय म्हटलं जातं? डिनॉमिनेटर. फ्रॅक्शनमधला डिनॉमिनेटर इंडिकेट करतो की वन ऑब्जेक्ट हा किती नंबर ऑफ पार्ट्समध्ये डिवाईड आहे. हा ऑब्जेक्ट किती पार्ट्समध्ये डिवाईड आहे? 8 पार्ट्समध्ये. ओके. आणि न्यूमरेटर काय इंडिकेट करतो बघा? न्यूमरेटर इंडिकेट हाऊ मेनी पार्ट्स ऑफ देम आर टेकन. हे जे नंबर ऑफ पार्ट्स डिवाईड केलेले आहेत त्याच्यापैकी आपण किती पार्ट्स घेतले, हाऊ मेनी पार्ट्स आर देम आर टेकन, त्यापैकी नंबर ऑफ पार्ट्स केलेल्यापैकी किती पार्ट आपण घेतले, तो पार्ट काय दाखवतो? न्यूमरेटरचा पार्ट इंडिकेट करत असतो. ओके, समजलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. चला नेक्स्ट पॉईंट पाहूया. द फ्रॅक्शन हॅविंग द सेम डिनॉमिनेटर आर कॉल्ड आयडेंटिकल फ्रॅक्शन ऑर लाईक फ्रॅक्शन. बघा आता फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, त्यावरून मी तुम्हाला एक्सप्लेन करते. फॉर एक्झाम्पल काय आहे बघा? 2/7, 3/7, 4/7, 5/7 यांच्यामध्ये सगळ्यांचे डिनॉमिनेटर कसे दिसत आहेत? सेम आहेत, इक्वल आहेत, पण न्यूमरेटर्स कसे आहेत? डिफरंट आहेत. अशा टाईपचे जेव्हा फ्रॅक्शन्स येतात तर ह्या टाईपच्या फ्रॅक्शनला काय म्हटलं जातं? लाईक फ्रॅक्शन म्हटलं जातं. लाईक फ्रॅक्शन म्हणजे काय? ज्यांचे डिनॉमिनेटर्स सेम आहेत आणि न्यूमरेटर्स डिफरंट आहेत, अशा फ्रॅक्शनला आयडेंटिकल फ्रॅक्शन किंवा लाईक फ्रॅक्शन म्हटलं जातं. ओके, नेक्स्ट पॉईंट बघूया. द न्यूमरेटर ऑफ द फ्रॅक्शन्स 1/2, 1/3, 1/5 आर दी सेम. दे आर नोन ॲज फ्रॅक्शन विथ इक्वल न्यूमरेटर्स. बघा हा जो दिलेला फ्रॅक्शन आहे, या फ्रॅक्शनमध्ये काय दिसतं आहे तुम्हाला? न्यूमरेटर्स, सगळ्यांचे न्यूमरेटर्स कसे आहेत? सेम आहेत. दे आर नोन ॲज फ्रॅक्शन विथ इक्वल न्यूमरेटर्स. ओके, नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे. कम्पेअरिंग फ्रॅक्शन विथ इक्वल डिनॉमिनेटर्स. आता आपल्याला फ्रॅक्शन दिलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये आपल्याला कम्पेअर करायचं आहे. कम्पेअर करायचं म्हणजे काय? कोणतं फ्रॅक्शन लहान आहे, कोणतं फ्रॅक्शन मोठं आहे, कोणते फ्रॅक्शन इक्वल्स आहेत, तर हे कम्पॅरिझन करायचं जर असेल तर यासाठी पण काही रूल्स आहेत, ते पाहूया. कम्पेअरिंग फ्रॅक्शन विथ इक्वल डिनॉमिनेटर्स. इफ द गिवन फ्रॅक्शन हॅव इक्वल डिनॉमिनेटर, द फ्रॅक्शन विथ द ग्रेटर न्यूमरेटर इज दी ग्रेटर फ्रॅक्शन अँड द फ्रॅक्शन विथ द स्मॉलर न्यूमरेटर इज दी स्मॉलर फ्रॅक्शन. बघा काय सांगितलेलं आहे. आपल्याला जर कम्पेअर करायचं असेल कोणता फ्रॅक्शन मोठा आहे, तर कंडिशन दिलेली आहे त्यांनी. ज्यावेळेस डिनॉमिनेटर सेम असतील त्यावेळेस न्यूमरेटर्समध्ये कम्पेअर करायचं. न्यूमरेटरमधला जो डिजिट मोठा तो फ्रॅक्शन मोठा, जो डिजिट लहान तो फ्रॅक्शन लहान. बघा या ठिकाणी फॉर एक्झाम्पल दिलं आहे 4/11 आणि 6/11. या फ्रॅक्शनमध्ये दोघांचे डिनॉमिनेटर कसे आहेत? सेम आहेत. ज्यावेळेस डिनॉमिनेटर सेम असतात त्यावेळेस न्यूमरेटर्समध्ये कम्पेअर करायचं. आता या दोघांमध्ये 4 आणि 6मध्ये कोण मोठा आहे? 6 हा डिजिट मोठा आहे, म्हणजे दिलेला 6/11 हा फ्रॅक्शन कसा आहे? मग ग्रेटर आहे. ओके, आणि स्मॉल फ्रॅक्शन कोणता गेले आहेत? 4/11. ओके, नेक्स्ट पॉईंट बघूया. कम्पेअरिंग फ्रॅक्शन विथ इक्वल न्यूमरेटर्स. आता बघा ज्यावेळेस न्यूमरेटर्स इक्वल असतील त्यावेळेस फ्रॅक्शनमध्ये कम्पेअर करण्याचा रूल आहे. इफ द गिवन फ्रॅक्शन हॅव इक्वल न्यूमरेटर्स, द फ्रॅक्शन विथ दी स्मॉलर डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन द फ्रॅक्शन विथ दी ग्रेटर डिनॉमिनेटर. बघा काय सांगितलेलं आहे. ज्यावेळेस फ्रॅक्शनमध्ये न्यूमरेटर्स इक्वल असतील आणि डिनॉमिनेटर्स डिफरंट असतील त्यावेळेस जर आपल्याला कम्पेअर करायचं असेल तर कसं करतात बघा. न्यूमरेटर्स फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे 1/2, 1/4 आणि 1/5. यांच्यामध्ये आपल्याला कोणता फ्रॅक्शन मोठा आहे ते बघायचं आहे. अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेस न्यूमरेटर्स सेम असतील आणि डिनॉमिनेटर डिफरंट असतील
त्यावेळेस न्यूमरेटर जो डिनॉमिनेटर लहान तो फ्रॅक्शन मोठा. आता हे 1/2, 1/4 आणि 1/5मध्ये ग्रेटर फ्रॅक्शन कोणता येईल? 1/2. का? कारण की याचा जो डिनॉमिनेटर आहे तो 4 आणि 5पेक्षा कसा आहे? स्मॉल आहे. जरी हा डिनॉमिनेटर स्मॉल असला तर हा फ्रॅक्शन मोठा आहे, ग्रेटर आहे. ओके. आणि यांच्यामध्ये जर आपल्याला लेस फ्रॅक्शन विचारला, स्मॉलर फ्रॅक्शन विचारला, तर यांच्यामध्ये स्मॉलर फ्रॅक्शन कोणता येईल? 1/5. कारण की याचा डिनॉमिनेटर कसा आहे? सगळ्यात मोठा आहे. ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो फ्रॅक्शन लहान. ओके, डिफरन्स समजला? ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट पाहूया. असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. त्यातील पहिला पॉईंट आहे, when denominator are equal, the ascending and the descending order of the numerator is also the ascending and descending order of the fraction. बघा, जर आपल्याला काही फ्रॅक्शन्स दिलेले असतील आणि ते जर आपल्याला सांगितले की असेंडिंग ऑर्डरमध्ये लावा किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावा, तर यात पण काही रूल्स आहेत. तर पहिला रूल आहे, जेव्हा डिनॉमिनेटर्स इक्वल असतील, नंबर ऑफ फ्रॅक्शन्स दिलेले आहे ते त्यांचे सगळ्यांचे डिनॉमिनेटर्स कसे असतील? इक्वल असतील आणि न्यूमरेटर्स डिफरंट असतील, तर अशा वेळेस आपल्याला असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर जर लावायची असेल, तर जर सपोज असेंडिंग ऑर्डर लावायची असेल, असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? स्मॉलेस्ट नंबरकडून बिगेस्ट नंबरकडे. ओके. तर डिनॉमिनेटर इक्वल असताना न्यूमरेटर्स डिफरंट असतील त्यावेळेस स्मॉलर नंबरकडून बिगर नंबरकडे ज्यावेळेस नंबर्सची ऑर्डर्स जाईल ते असतील असेंडिंग ऑर्डर. आणि डिसेंडिंग ऑर्डरमध्ये जर नंबर्स लावायला सांगितले तर काय करायचं? डिसेंडिंग ऑर्डर म्हणजेच काय? बिगेस्ट नंबर टू स्मॉलेस्ट नंबर. तर न्यूमरेटर्समधले जे पण डिजिट्स असतील ते कसे लावायचे आपण? कशा ऑर्डरमध्ये? बिगेस्ट नंबरकडून स्मॉलेस्ट नंबरकडे. म्हणजे ती ऑर्डर कशी असणार आहे? डिसेंडिंग ऑर्डर ऑफ फ्रॅक्शन असणार आहे तो. ओके, यातही सगळ्यांना डिफरन्स समजलाच असेल. नेक्स्ट पॉईंट बघूया. वेन द न्यूमरेटर आर इक्वल, द असेंडिंग अँड द डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द डिनॉमिनेटर इज डिसेंडिंग अँड असेंडिंग ऑर्डर ऑफ द फ्रॅक्शन. दिस इज द रिव्हर्स केस. बघा, ह्या पहिल्या पॉईंटच्या एक्झॅक्ट रिव्हर्स केस आहे या सेकंड पॉईंटमध्ये. जर सपोज न्यूमरेटर्स इक्वल असतील त्यावेळेस आपल्याला यांना असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचं असेल फ्रॅक्शन्सला, तर त्यावेळेस काय बघायचं? डिनॉमिनेटर बघायचा. ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो फ्रॅक्शन सगळ्यात लहान. अशा पद्धतीने ऑर्डरमध्ये लावायचं आहे. मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करते. जर सपोज 2/4, 2/3, 2/5, 2/7 असे आपल्याला काही फ्रॅक्शन्स दिलेले आहेत आणि हे जर सपोज आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचे असतील, आता या ठिकाणी तुम्हाला काय दिसतं आहे? न्यूमरेटर्स सेम आहेत, डिनॉमिनेटर डिफरंट आहेत. तर यात आपण रूल बघितला आहे, न्यूमरेटर्स ज्यावेळेस सेम असेल त्यावेळेस ज्याचा डिनॉमिनेटर सगळ्यात मोठा तो फ्रॅक्शन सगळ्यात लहान. मग असेंडिंग ऑर्डरमध्ये लावताना कोणता फ्रॅक्शन येईल सगळ्यात अगोदर? 2/7, त्यानंतर 2/5, 2/3 आणि 2/4 येईल या ठिकाणी आणि या ठिकाणी 2/3 येईल. ओके, समजलं? आणि डिसेंडिंग ऑर्डर याच्या एक्झॅक्ट उलट, 2/3 ग्रेटर दॅन 2/4 ग्रेटर दॅन 2/5 ग्रेटर दॅन 2/7. ओके, नेक्स्ट पॉईंट बघूया. इफ इन द गिवन फ्रॅक्शन द डिनॉमिनेटर आर ग्रेटर दॅन द न्यूमरेटर अँड डिफरन्स बिटवीन देम इज 1, then the ascending descending order of the denominator decide the ascending descending order of the given fraction. बघा काय सांगितलेलं आहे?
ज्यावेळेस आपल्याला फ्रॅक्शन्स दिलेले आहेत या ठिकाणी, फॉर एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला हा पॉईंट एक्सप्लेन करते. या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे फ्रॅक्शन्स दिलेले आहेत. त्या फ्रॅक्शन्समध्ये तुम्हाला न्यूमरेटर पण डिफरंट दिसत आहे आणि डिनॉमिनेटर्स पण डिफरंट दिसत आहेत. पण यांच्यामध्ये काय दिसतं आहे तुम्हाला बघा, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये 1चा डिफरन्स दिसतो आहे. न्यूमरेटर हा डिनॉमिनेटरपेक्षा 1ने स्मॉल आहे. 6/7. जर 7 - 6 केला तर काय येतो डिफरन्स 1. 3/4. 4 - 3 जर केला तर यांचा डिफरन्स काय येतो 1. 4/5. 5 - 4 जर केला यांच्यातील डिफरन्स काय मिळतो आहे 1. 2/3. 3 - 2 जर केला यांच्यातील डिफरन्स काय मिळतो आहे 1. जर अशी कंडिशन असेल, यांच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधला डिफरन्स हा 1 असेल, अशा कंडिशनमध्ये आपल्याला डिनॉमिनेटर्स बघायचे आहेत. हे डिनॉमिनेटर असेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचे आहेत. आता सगळ्यात स्मॉल डिजिट कोणता आहे डिनॉमिनेटरमधला 3, त्यानंतर 4, त्यानंतर 5 आणि त्यानंतर 7. ही झाली आपली असेंडिंग ऑर्डर. म्हणजेच फ्रॅक्शन काय येईल बघा, सगळ्यात स्मॉलेस्ट फ्रॅक्शन कोणता येईल असेंडिंग ऑर्डरमध्ये 2/3, त्यानंतर 3/4, 4/5, 6/7. ही झाली आपली असेंडिंग ऑर्डर आणि ही झाली आपली त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट डिसेंडिंग ऑर्डर. 6/7, 4/5, 3/4, 2/3. ओके, समजला पॉईंट. पण नेक्स्ट पॉईंट बघूया. ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन विथ इक्वल डिनॉमिनेटर. ज्यावेळेस डिनॉमिनेटर्स इक्वल असतील त्यावेळेस न्यूमरेटर्सची ॲडिशन होते आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज लिहिला जातो. बघा रूल दिलेला आहे, वेन ॲडिंग फ्रॅक्शन विथ इक्वल डिनॉमिनेटर्स. जेव्हा फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर्स हे इक्वल असतील, ॲड देअर न्यूमरेटर्स, त्यावेळेस त्यांचे जे न्यूमरेटर्स आहेत ते काय करायचे ॲड करायचे. ॲड देअर न्यूमरेटर्स टू गेट द न्यूमरेटर ऑफ दी सम, आणि त्या न्यूमरेटर्सची सम मिळवायची. द डिनॉमिनेटर ऑफ द गिवन फ्रॅक्शन इज दी डिनॉमिनेटर ऑफ दी सम. आणि काय म्हटलेलं आहे, द डिनॉमिनेटर ऑफ द गिवन फ्रॅक्शन इज दी डिनॉमिनेटर ऑफ दी सम. आणि या ठिकाणी डिनॉमिनेटर्सची सम नाही करायची, जो डिनॉमिनेटर दिलेला आहे तो ॲज इट इज लिहायचा. ओके, नेक्स्ट सबस्ट्रॅक्शनचा पण रूल सेम आहे, फक्त काय करायचं आहे सबस्ट्रॅक्ट करायचं आहे आपल्याला न्यूमरेटर्सला, न्यूमरेटरमध्ये दिलेल्या डिजिट्सला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. वेन सबस्ट्रॅक्टिंग फ्रॅक्शन विथ इक्वल डिनॉमिनेटर्स, सबस्ट्रॅक्ट द न्यूमरेटर टू गेट द न्यूमरेटर ऑफ द डिफरन्स. द डिनॉमिनेटर ऑफ द गिवन फ्रॅक्शन इज द डिनॉमिनेटर ऑफ द डिफरन्स. बघा फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे 5/9 - 3/9. दोघांचे डिनॉमिनेटर कसे आहे सेम आहे, न्यूमरेटर्स डिफरंट आहे आणि काय करायचं आहे सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. तर डिनॉमिनेटर्समध्ये असलेल्या डिजिट्सचं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. म्हणजे 5 - 3, 5 - 3 काय येतं 2, 2/9 यांचं डिफरन्स काय मिळालं आपल्याला 2/9. ओके, नेक्स्ट पॉईंट पाहूया. मल्टिपल ऑफ अ फ्रॅक्शन विथ रेफरन्स टू अ कलेक्शन. To get the multiple of a fraction of the number, divide the number by the denominator of the fraction and multiply the quotient by the numerator of the fraction. ओके, बघा फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे 2/5 ऑफ 10 balls मीन्स काय करावं लागेल बघा, ऑफ म्हटलं की काय असतं मल्टिप्लाय. आता 2/5 हा फ्रॅक्शन दिलेला आहे, ऑफ मीन्स काय मल्टिप्लिकेशन साईन येतं आणि 10 balls. ओके, तर या ठिकाणी काय आहे हा 5 काय आहे डिनॉमिनेटरमध्ये आहे, डिनॉमिनेटरमध्ये आहे म्हणजेच काय आहे हा डिवाइड आहे. कोणाकोणाला 2 आणि 10, 2 × 10 डिवाइड बाय 5 आहे. तर आपण हा 5 2ला डिवाइड केलं काय आणि इथे 10ला डिवाइड केलं काय सेमच आहे. तर आपण याला काय करूया 5ने 10ला कंप्लीट भाग जाईल म्हणून 10 डिवाइड बाय 5 करूया. आन्सर काय मिळेल 2.
ही स्टेप गेली, ही स्टेप गेली. आता काय आलं, 2 मल्टिप्लाय बाय 2. 2 इंटू 2 काय होतं, 4. ओके, अशा पद्धतीने हे सॉल्व करायचं आहे. एक्सरसाइजला सुरुवात करण्यापूर्वी मी जे तुम्हाला रूल्स शिकवले ते सगळ्यांना लक्षात आलेच असतील असं मी कन्सिडर करून चालते. आणि आता आपण एक्सरसाइजला सुरुवात करूया. एक्सरसाइज 13.1 त्यातील क्वेश्चन नंबर 1, हाऊ इज द फ्रॅक्शन 8/19 रिटन इन न्यूमरिकल फॉर्म. बघा, आपल्याला वर्ड फॉर्ममध्ये दिलेला आहे आणि आपल्याला हा फ्रॅक्शन न्यूमेरिकल फॉर्ममध्ये लिहायचा आहे. काय सांगितलं आहे, 8/19 म्हणजे 8 कुठे येईल, न्यूमरेटरमध्ये. अपॉन म्हणजे काय, बार लाईन, आणि डिनॉमिनेटरमध्ये काय येईल, 19. तर हा जो वर्डमध्ये दिलेला 8/19 आहे तो न्यूमेरिकल फॉर्ममध्ये कसा लिहिता येईल, 8/19 ह्या फॉर्ममध्ये. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2, व्हॉट फ्रॅक्शन डज द शेडेड पोर्शन शो इन द ॲडजॉइनिंग फिगर. ओके, या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि त्यात आपल्याला काही शेडेड पार्ट दिलेला आहे आणि त्या शेडेड पोर्शनचं फ्रॅक्शन काढायचं सांगितलं आहे. बघा, सगळ्यात अगोदर दिलेली डायग्राम ही किती पार्ट्समध्ये डिवाईड आहे, 1 2 3 4 5. तर टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्ट डिवायडेड पार्ट तो कुठे लिहितो आपण, डिनॉमिनेटरमध्ये, आणि शेडेड पार्ट कुठे लिहितो, न्यूमरेटरमध्ये. किती पार्ट शेडेड आहे, 2 पार्ट. तर दिलेला ॲडजॉइनिंग फिगरचं फ्रॅक्शन काय येईल मग, 2/5. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3, व्हॉट फ्रॅक्शन डज द अनशेडेड पोर्शन शोन इन दी गिवन फिगर. बघा, काय सांगितलं आहे, क्वेश्चन अगदी केअरफुली रीड करायचं आहे. अनशेडेड पोर्शनचा फ्रॅक्शन विचारलेला आहे. सगळ्यात अगोदर दिलेली डायग्राम किती पार्ट्समध्ये डिवाईड आहे, 8 पार्ट्समध्ये डिवाईड आहे. नंबर ऑफ डिवायडेड पार्ट कुठे लिहितो आपण, डिनॉमिनेटरमध्ये. आता यात अनशेडेड पोर्शन किती आहे, काउंट करूया, 1 2 3 4 अँड 5. अनशेडेड पोर्शनचं फ्रॅक्शन विचारलं आहे, तो कुठे लिहायचा, न्यूमरेटरमध्ये. दिलेल्या फिगरचं अनशेडेड पोर्शनचं फ्रॅक्शन काय मिळालं मग आपल्याला, 5/8. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4, विच ऑफ द फ्रॅक्शन्स 1/3 1/9 1/6 1/8 इज दी ग्रेटेस्ट. बघा, या फ्रॅक्शनमध्ये तुम्हाला काय दिसतं आहे, न्यूमरेटर्स सेम आहेत आणि आपल्याला काय विचारलं आहे, ग्रेटेस्ट फ्रॅक्शन विचारलेलं आहे. ग्रेटेस्ट फ्रॅक्शन म्हणजे ज्याचा न्यूमरेटर सगळ्यात लहान तो फ्रॅक्शन सगळ्यात मोठा. आपण रूल्समध्ये बघितलं आहे, जर न्यूमरेटर सेम असतील आणि डिनॉमिनेटरशी कम्पेअर करायचं असेल, डिनॉमिनेटरमध्ये असलेल्या डिजिट्ससोबत कम्पेअर करायचं असेल तर जो डिजिट सगळ्यात लहान तो फ्रॅक्शन मोठा. तर यात कोणता डिजिट लहान आहे, 3 हा डिजिट सगळ्यात स्मॉलेस्ट आहे. म्हणून दिलेला हा जो 1/3 फ्रॅक्शन आहे तो कसा आहे, ग्रेटेस्ट आहे. आणि आपल्याला ग्रेटेस्ट फ्रॅक्शन विचारलेलं आहे. तर मग आन्सर काय येईल, 1/3. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5, विच ऑफ द फ्रॅक्शन्स 7/11 9/11 3/11 10/11 इज दी स्मॉलेस्ट. ओके, दिलेल्या या फ्रॅक्शन्समध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट फ्रॅक्शन कोणतं आहे. बघा, याच्यामध्ये डिनॉमिनेटर्स सेम आहेत, तर ज्याच्यातील फ्रॅक्शन सगळ्यात लहान तो फ्रॅक्शन सगळ्यात मोठा. म्हणजे या न्यूमरेटर कोणता स्मॉलेस्ट आहे, 3. म्हणून हा जो दिलेला 3/11 फ्रॅक्शन आहे हा काय आहे, स्मॉलेस्ट फ्रॅक्शन आहे. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 3/11, येस. या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6, 13/17 ग्रेटर दॅन फिलिंग द ब्लँक अपॉन 17. व्हॉट शुड बी द करेक्ट नंबर इन दी बॉक्स. बघा, या ठिकाणी दोघी फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर सेम आहेत आणि या ठिकाणी ग्रेटर दॅन साईन दिलेला आहे. म्हणजे 13 हा मोठा नंबर आहे. 13पेक्षा या ठिकाणी फिलिंग द ब्लँकच्या जागेवरती नंबर कसा असेल,
लहान असेल. ऑप्शनमध्ये आहे का तसा नंबर? बघा काय दिला आहे ऑप्शन. ऑप्शन 1 दिलेला आहे 12 हा नंबर 13पेक्षा स्मॉल आहे, म्हणून ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. 13 का नाही येणार या ठिकाणी? जर 13/17 आणि या ठिकाणी पण 13/17, तर दोघी फ्रॅक्शन कसे आहेत? इक्वल आहेत, म्हणून ऑप्शन 2 येणार नाही. 14 जर सपोज या ठिकाणी 14 पुट केला तर ही जी साईन आहे ही रॉंग होऊन जाईल, कारण की या ठिकाणी ग्रेटर दॅन साईन दिलेली आहे. 13 हा 14पेक्षा स्मॉल नंबर आहे, तर या ठिकाणी लेस दॅन साईन आलं असतं. ओके, म्हणून ऑप्शन 3 पण येणार नाही, ऑप्शन 4 पण येणार नाही. 15 हा 13पेक्षा मोठा नंबर आहे, आपल्याला 13पेक्षा लहान नंबर पाहिजे या ठिकाणी, म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर काय येईल? ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. व्हॉट इज द असेंडिंग ऑर्डर ऑफ द फ्रॅक्शन्स? ओके, या ठिकाणी आपल्याला काही फ्रॅक्शन्स दिलेले आहेत आणि ते आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचे आहेत. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? स्मॉलेस्ट नंबर टू बिगेस्ट नंबर. ओके, बघा या ठिकाणी डिनॉमिनेटर सगळ्यांचे सेम आहेत, तर यात स्मॉलेस्ट नंबरपासून आपल्याला बिगेस्ट नंबरकडे फ्रॅक्शन्स लावायचे आहेत. तर या न्यूमरेटर्समध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कुठला आहे? 6. त्यानंतर 6 नंतर येतो आहे 11, त्यानंतर 15 आणि 21. अशी सिक्वेन्स येईल फ्रॅक्शन्सची. बघा ऑप्शनमध्ये आहे का अशी सिक्वेन्स? 6/23, त्यानंतर 11/23, 15/23 आणि 21/23. ऑप्शन बीमध्ये आन्सर दिसतं आहे या ठिकाणी. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल, सॉरी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. व्हॉट इज द डिसेंडिंग ऑर्डर ऑफ दी फ्रॅक्शन? ओके, बघा या ठिकाणी आता फ्रॅक्शन्समध्ये काय दिसतं आहे आपल्याला? न्यूमरेटर्स इक्वल आहेत आणि डिनॉमिनेटर्सला आपल्याला काय कोणत्या ऑर्डरमध्ये लावायचं आहे? डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. आता ह्या कंडिशनमध्ये ज्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर लहान तो फ्रॅक्शन मोठा असतो. ओके, जर न्यूमरेटर सेम असतील आणि डिनॉमिनेटर्सला आपल्याला कम्पेअर करायचं असेल तर अशा कंडिशनमध्ये काय असतं? ज्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर लहान तो फ्रॅक्शन सगळ्यात मोठा असतो. ओके, आता आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचं आहे. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? बिगेस्ट नंबरकडून स्मॉलेस्ट नंबरकडे. आता यात सगळ्यात बिगेस्ट नंबर कोणता आहे? 50 आहे, पण या ठिकाणी 50 नाही येणार का? कारण की यांचे न्यूमरेटर्स इक्वल आहेत, डिनॉमिनेटर्स डिफरंट आहेत. तर ज्याचा डिनॉमिनेटर लहान तो फ्रॅक्शन मोठा आहे, म्हणून यात सगळ्यात बिगेस्ट फ्रॅक्शन कोणता येईल? 7/11, त्यानंतर 7/25, 7/33 आणि नंतर येईल 7/50. ओके, बघा ऑप्शनमध्ये आहे का असं आन्सर? 7/11 सगळ्यात मोठा आहे, त्यानंतर 7/25, 7/33 आणि 7/50. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल या ठिकाणी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मिडल फ्रॅक्शन इफ द फ्रॅक्शन आर रिटन इन दी असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर्स? ओके, बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे? हे जे दिलेले फ्रॅक्शन्स आहेत यांना असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरने लावायचं आहे आणि त्यांच्यातील जो मिडल फ्रॅक्शन येईल त्याचा म्हणजे असेंडिंग ऑर्डरचा मिडल फ्रॅक्शन आणि डिसेंडिंग ऑर्डरचा मिडल फ्रॅक्शन, या मिडल फ्रॅक्शन्सचा डिफरन्स विचारलेला आहे. या ठिकाणी टोटल 5 फ्रॅक्शन्स दिलेले आहेत. दोघांचा पण फ्रॅक्शन हा कसा येईल? सेमच येईल. याला तुम्ही असेंडिंग ऑर्डरने लावा आणि डिसेंडिंग ऑर्डरने लावा. मधला जो फ्रॅक्शन असणार आहे मिडलचा तो असेंडिंग ऑर्डरचा पण तोच फ्रॅक्शन असणार आहे आणि डिसेंडिंग ऑर्डरचा पण सेम फ्रॅक्शन असणार आहे आणि त्यांच्यातील जर डिफरन्स काढला तर आन्सर काय येणार आहे? 0. ओके,
ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 0? येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर लावून दाखवू का, काढून दाखवते मी. ठीक आहे, बघा या ठिकाणी काय आहे, न्यूमरेटर सेम आहे, डिनॉमिनेटर्सवरून आपल्याला कंपॅरिझन करायची आहे. आता सगळ्यात अगोदर मी असेंडिंग ऑर्डर लावून घेते. असेंडिंग ऑर्डर, आता असेंडिंग ऑर्डरमध्ये काय असतं, स्मॉलेस्ट नंबरकडून बिगेस्ट नंबरकडे. तर यात उलटं असेल, जो सगळ्यात मोठा फ्रॅक्शन असेल तो सगळ्यात स्मॉल फ्रॅक्शन येईल. सगळ्यात बिगेस्ट डिनॉमिनेटर कोणाचा आहे, 26/35. त्यानंतर येईल 26/33. त्यानंतरचं फ्रॅक्शन असणार आहे 26/31, 26/30 आणि 26/29. ही झाली आपली असेंडिंग ऑर्डर. आता डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये काय येईल, बिगेस्ट नंबरकडून स्मॉलेस्ट नंबरकडे. आता यात सगळ्यात बिगेस्ट नंबर कोणाला म्हणता येईल, 26/29 ह्या फ्रॅक्शनला बिगेस्ट फ्रॅक्शन म्हणता येईल. बघा 26/29, त्यानंतर येईल 26/30, त्यानंतर आहे 26/31, त्यानंतर 26/33 आणि 26/35. बघा या असेंडिंग ऑर्डर लावल्यानंतर त्याचा मिडल फ्रॅक्शन कोणता मिळाला आहे, 26/31. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावल्यानंतरून त्याचा मिडल फ्रॅक्शन काय मिळालं आपल्याला, 26/31. ह्या दोघांचा डिफरन्स विचारलेला आहे. 26/31 मायनस 26/31 जर केलं तर काय आन्सर मिळेल, 0. ओके, म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. What is the sum of the second and third fraction if the fraction are written in the descending order? ओके, या ठिकाणी सगळ्यात अगोदर आपण डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सगळे फ्रॅक्शन्स लावून घेऊया. यांच्यात डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटर्सला आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचं आहे. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे बिगेस्ट नंबरकडून स्मॉलेस्ट नंबरकडे. तर सगळ्यात पहिला फ्रॅक्शन काय येईल, 7/8, त्यानंतर 5/8, 3/8 आणि 1/8. याच्यातील कुठला फ्रॅक्शन सांगितला आहे आपल्याला, सेकंड आणि थर्ड फ्रॅक्शनची सम सांगितलेली आहे. सेकंड फ्रॅक्शन कोणता आहे, 5/8 प्लस थर्ड फ्रॅक्शन काय आहे, 3/8. दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत. डिनॉमिनेटर सेम असतील तर न्यूमरेटर्समधल्या नंबर्सची सम होते. 5 + 3 8 डिवाइड बाय 8. डिनॉमिनेटर ॲज इट इज असतो. 8/8 काय मिळेल, आन्सर 1. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट एक्सरसाइजला सुरुवात करूया. एक्सरसाइज 13.2, त्यातील क्वेश्चन नंबर 1. विच फ्रॅक्शन विल कम सेकंड फ्रॉम लास्ट if the fractions are written in the ascending order? ओके, सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आपल्याला, दिलेले फ्रॅक्शन्स हे कसे लावायचे आहेत, असेंडिंग ऑर्डरमध्ये. यांच्यात सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम आहे. न्यूमरेटर्सला आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचं आहे. असेंडिंग ऑर्डर मीन्स स्मॉलेस्ट टू बिगेस्ट. स्मॉलेस्ट फ्रॅक्शन कुठला आहे या ठिकाणी, 5/36, 7/36, 10/36 आणि 11/36. ओके, आता काय सांगितलेलं आहे बघा, विच फ्रॅक्शन विल कम सेकंड फ्रॉम लास्ट. शेवटून दुसरा फ्रॅक्शन कोणता आहे ते विचारलं आहे. आता हा काय आहे, शेवटचा फ्रॅक्शन आहे. शेवटच्या फ्रॅक्शनपासून दुसरा फ्रॅक्शन कोणता मिळाला, 10/36. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, 10/36, येस. या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. इफ 35/41 लेस दॅन फिलिंग द ब्लँक अपॉन
41, देन स्टार, तर स्टारच्या जागेवरती कुठली व्हॅल्यू येईल? तर या ठिकाणी 35 हा स्टारच्या जागेवर असलेल्या नंबरपेक्षा कसा पाहिजे? आपल्याला स्मॉलेस्ट नंबर पाहिजे आहे. स्टारचा नंबर 35पेक्षा कसा पाहिजे? बिगेस्ट. तर ऑप्शनमध्ये बिगेस्ट नंबर कोणता आहे 35पेक्षा? येस, 37. म्हणून या ठिकाणी ऑप्शन काय येईल? ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. 3/13 प्लस 7/13 इज इक्वल टू वॉट? दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत. सम विचारलेली आहे. न्यूमरेटरमध्ये असलेल्या डिजिट्सची सम करायची आहे. 3 + 7 डिवाइड बाय 13 ॲज इट इज. ओके. 7 + 3 10 10/13. ऑप्शनमध्ये आन्सर आहे का? येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. 21/43 प्लस 15/43 इज इक्वल टू (*43). विच नंबर शुड रिप्लेस स्टार? दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत. न्यूमरेटरमध्ये असलेल्या नंबर्सची सम करावी लागेल. 21 + 15 किती होतात? 5 + 1 6, 2 + 1 3. काय येईल या ठिकाणी स्टारच्या जागेवरती? 36/43. स्टारच्या जागेवरती 36 नंबर येईल. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5. फॉर गिविंग 1 ॲज द सम, हाऊ मेनी टाईम विल यू ॲड 1/8 टू 1/8? ओके, बघा काय सांगितलेलं आहे आपल्याला. फॉर गिविंग 8 ॲज द सम, हाऊ मेनी टाईम्स विल यू ॲड 1/8 टू 1/8? 1/8मध्ये 1/8 हा किती टाईम्स ॲड केला की आपल्याला त्यांची सम 1 मिळणार आहे, म्हणजे आन्सर 1 मिळालं पाहिजे. बघा, सगळ्यांचे डिनॉमिनेटर्स कसे आहेत? सेम आहेत. ओके, तर यांच्या न्यूमरेटर्सची ॲडिशन होईल. 1 + 1 2 + 1 3 + 1 4 + 1 5 + 1 6 + 1 7 + 1 8. बघा, यांची सम काय मिळाली? 8/8. 8/8 जर केलं तर आन्सर काय मिळेल? 1. ओके, तर आपल्याला 1/8 हा किती टाईम्स ॲड करावा लागला मग? 8 टाईम्स. बघा, 1 2 3 4 5 6 7 8. आन्सर काय येईल? 8 टाईम्स. ज्यावेळेस आपण 1/8 ॲड करू त्यावेळेस त्यांची सम आन्सर आपल्याला काय मिळेल? 1 मिळेल. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 8 टाईम्स? येस, या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 6. इफ द सम 8/* प्लस 7/* इज इक्वल टू 1, व्हॉट सेम नंबर शुड रिप्लेस स्टार? स्टारच्या जागेवरती कोणता नंबर येईल? बघा, या ठिकाणी केव्हा 1 होईल? ज्यावेळेस यांची सम आणि यांची सम केल्यावरती जो नंबर मिळेल आपल्याला, तो न्यूमरेटरचा नंबर आणि डिनॉमिनेटरचा नंबर ज्यावेळेस इक्वल असतील त्यावेळेस त्यांची सम आपल्याला 1 मिळेल. बघा, मग हे काढण्यासाठी काय करावं लागेल? 7 + 8 किती होतात? 15. तर स्टारच्या जागेवरती ज्यावेळेस आपण 15 रिप्लेस करू त्यावेळेस काय मिळेल आपल्याला? आन्सर 1. म्हणजेच स्टारच्या जागेवरती काय मिळेल मग? कोणता नंबर असणार आहे? 15. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसतं आहे. या ठिकाणी 15 + 15 नाही करत. डिनॉमिनेटर्स सेम असतील तर फक्त आपण न्यूमरेटर्समधली नंबर्सची सम करतो आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज ठेवतो. तर स्टारच्या जागेवरती काय मिळेल मग? 15 ज्यावेळेस आपण पुट करू त्यावेळेस न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर इक्वल झाल्यानंतरून आपल्याला आन्सर काय मिळेल? 1. म्हणून स्टारच्या जागेवरती 15 हा नंबर आला आहे. ऑप्शनमध्ये आन्सर आहे
फोर ऑप्शन करेक्ट ऑप्शन येईल या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. हाऊ मच इज द शेडेड पोर्शन मोर दॅन द अनशेडेड पोर्शन इन द गिवन फ्रॅक्शन. ओके, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे आपल्याला, शेडेड पोर्शनपेक्षा अनशेडेड पोर्शन कितीने मोठा आहे. सगळ्यात अगोदर शेडेड पार्टचं फ्रॅक्शन काढून घेऊया. शेडेड पार्टचं फ्रॅक्शन दिलेली डायग्राम, होल डायग्राम ही किती पार्ट्समध्ये डिवाइड आहे, 9 पार्ट्समध्ये. तो 9 कुठे लिहावा लागेल आपल्याला, डिनॉमिनेटरमध्ये. आणि यात शेडेड पार्ट किती आहे, 5. ओके, आणि अनशेडेड पार्ट किती आहे, 3. त्याचं फ्रॅक्शन काय येईल, 3/9. तर 3/9 हा 5/9पेक्षा कितीने मोठा आहे. हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 5/9 मायनस 3/9. काय मिळेल आन्सर, डिनॉमिनेटर सेम आहेत, न्यूमरेटर्समध्ये काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन. 5 - 3 2. तर शेडेड पार्ट हा अनशेडेड पार्टपेक्षा 2/9ने मोठा आहे. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर, 4मध्ये आन्सर दिसत आहे, म्हणून ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. 13/29 मायनस 6/29. डिनॉमिनेटर सेम आहेत, न्यूमरेटर्समध्ये काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन. 13मधून 6 सबस्ट्रॅक्ट केले तर काय येईल आन्सर, 7/13. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये नाही, ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे, 7/29 येईल. डिनॉमिनेटर 29 आहे ना, तर आन्सर काय येईल मग, 7/29. ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे, ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. इफ 11/13 मायनस, असं कोणता फ्रॅक्शन 11/13मधून सबस्ट्रॅक्ट केला तर आन्सर आपल्याला 5/13 मिळेल. तर बॉक्सच्या जागेवरती कोणती व्हॅल्यू पुट करावी लागेल मग, हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 11मधून 5 सबस्ट्रॅक्ट करावे लागतील. 11मधून 5 सबस्ट्रॅक्ट केले तर काय आन्सर मिळेल, 11 - 5 जर केलं तर 6. या ठिकाणी ज्यावेळेस आपण 6/13 पुट करू बॉक्सच्या जागेवरती, त्यावेळेस आपल्याला आन्सर काय मिळेल, 5/13. तर बॉक्सच्या जागेवरती काय मिळेल मग फ्रॅक्शन, 6/13. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे, ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. इफ 1/3 ऑफ दी 99 मार्बल्स वेअर गिवन टू अमित, हाऊ मेनी मार्बल आर गिवन टू हिम. ओके, 99 मार्बल्सच्या 1/3 मार्बल्स अमितजवळ आहेत, तर अमितजवळ टोटल किती मार्बल्स आहेत, हे काढण्यासाठी काय करावं लागेल, 1/3 मल्टिप्लाय बाय 99. आता या 3ने 99ला काय करायचं, डिवाइड. ओके, 99 डिवाइड बाय 3. 3 3 जा 9, 3 3 जा 9. तर काय मिळालं आपल्याला, क्वोशंट काय मिळाला, 33. 1 मल्टिप्लाय बाय 33. 1 मल्टिप्लाय बाय 33 काय मिळेल आन्सर, 33. तर अमितजवळ किती मार्बल्स आहेत मग, 33 मार्बल्स आहेत. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 33, येस. या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसत आहे, ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 11. इफ 1 hour इज इक्वल टू 60 minutes, देन 1/3 hour इज इक्वल टू हाऊ मेनी मिनिट्स. काय करावं लागेल, 1/3 मल्टिप्लाय बाय 60. या 3ने 60ला डिवाइड करायचं आहे. काय येईल आन्सर, 3 1 जा 3, 3 2 जा 6, 0. 20 मल्टिप्लाय बाय 1 काय येईल, 20. तर 1 hourच्या 1/3 मिनिट्स किती येतील, 20 मिनिट्स. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसत आहे, ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 12. इन अ नर्सरी देअर आर 20 rows सॅपलिंग ऑफ डिफरंट कलर्स. आउट ऑफ these sapling 1/4 sapling are the red rows.
हाऊ मेनी रेड रोज सॅपलिंग आर देअर. ओके, एक नर्सरी आहे, त्याच्यामध्ये 20 रोज म्हणजे वेगवेगळ्या कलर्सचे 20 रोज आहेत. सगळे कसे आहेत? रोजच आहेत, पण वेगवेगळ्या कलरचे, येलो, रेड, व्हाईट असे वेगवेगळ्या कलर्सचे आहेत. तर त्यापैकी रेड कलरचे रोज हे किती आहेत? 1/4 आहेत. तर रेड कलरचे रोज किती आहेत हे काढायचे आहे आपल्याला. हे काढण्यासाठी काय करावं लागेल? 1/4 मल्टिप्लाय बाय 20. आता 4ने 20ला डिवाईड करायचं आहे. 4 1 जा 4, 4 5 जा 20, 5 मल्टिप्लाय बाय 1, काय येईल आन्सर? 5. तर ह्या 20 रोजपैकी रेड कलरचे रोज किती येतील? 5. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ पण पाहणार आहोत. पुढील व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.